हरिओम. अध्याय 3, ओवी क्रमांक 192 ते 201. ये मे मतमिदं नित्यम् अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. जे श्रद्धावान आणि निर्मत्सर मानव हे माझं मत नित्य अनुसरतील ते देखील कर्मापासून मुक्त होतील. हे अनुपरोध मत माझे जिही परमादरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. तेही सकळ कर्मी वर्ततु जाणपा कर्मरहितु म्हणून हे निश्चितु करणीय गा. अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्य बुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात ते सर्व कर्मे करीत असले तरी ते कर्मरहित आहेत असं अर्जुना तू समज. म्हणून हे कर्म अवश्य करणीय आहे. ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान् चेतसः. पण जे मत्सरी लोक हे माझं मत अनुसरत नाहीत ते सर्व प्रकारच्या ज्ञानाविषयी मूढ, अविवेकी आणि नष्ट आहेत असं समज. ना तरी प्रकृतिमंतु होऊनी इंद्रियालळा देऊनी जे हे माझे मत अव्हेरुनी ओसंडिती. जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करूनी देखिती काहा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. ते मोहमदिरा भ्रमले विषय विखे घारले अज्ञानपंकी बुडाले निभ्रांत मानी. देखे शवाचा हाती दिधले जैसे कारत्न वाया गेले ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे. का चंद्राचा उदयो जैसा उपयोगा नवचे वायसा मूर्खा विवेकुहा तैसा रुचेल ना. तैसे ते पार्था जे विमुख या परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावेना. म्हणून तेन मानिती आणि निंदाही करू लागती सांगे पतंग काय साहती प्रकाशाते. पतंगादीपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण देवी विषयाचरण आत्मघाता.
नाहीतर प्रकृतीच्या अधीन होऊन आणि इंद्रियांचे लाड करून जे लोक ह्या माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात, जे याला एक किरकोळ गोष्ट समजतात, जे याच्याकडे अनादराने पाहतात किंवा वाचाळपणाने ह्याला पुष्पित वाणी किंवा अतिशयोक्ती म्हणतात, ते लोक अविवेकरूपी दारूने मत्त झाले आहेत आणि विषयरूपी विषाने व्यापलेले आहेत आणि अज्ञानरूपी चिखलामध्ये फसलेले आहेत, असं निसंशय समज. पहा, प्रेताच्या हातात दिलेलं रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जातं, अथवा जन्मांधाला दिवस उगवल्याचा उपयोग नाही, किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांच्या उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे हा विचार मूर्खांना रुचणार नाही. अर्जुना, याप्रमाणे जे या परमार्थाकडे पाठ फिरवणारे असतील त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये. ते ह्या उपदेशाला तर मानत नाहीतच, उलट त्याची निंदा देखील करू लागतात. म्हणून सांग, पतंग काय प्रकाशाला सहन करू शकतील? ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंगाला अचूक मरणच ठेवलं आहे, त्याप्रमाणे विषयाचरणात अचूक आत्मनाशच होतो. हरिओम.